नमस्कार मंडळी. आज मी बनवलेला आहे खूप हेल्दी आणि खूप जास्त टेस्टी व्हेजिटेबल उपमा. खूप सिंपल आणि इंटरेस्टिंग रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि आता आपण रेसिपीला सुरू करूया. मी 3 माणसांसाठी उपमा बनवत आहे आणि त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि आपल्याला मोठा रवा घ्यायचा आहे, म्हणजे आपला उपमा छान दाणेदार होतो. शिरा बनवत असताना आपण सुजी छान लाल होईपर्यंत भाजून घेतो, पण उपमा बनवत असताना ती इतकी भाजण्याची गरज नाही. भाजताना त्याचा छान वास सुटला की आपल्याला भाजण्याची प्रोसेस बंद करून घ्यायची आहे. भाजलेली सुजी मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि मोहरी छान तडतडली की जिरी टाकून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे आणि नंतर कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता थोडा जास्त टाकायचा आहे, कारण कढीपत्त्याचा फ्लेवर उपम्यामध्ये खूप छान लागतो. आता त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि कांदा आणि मिरची आपल्याला छान परतून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी वाटाणा टाकून घ्यायचा आहे आणि वाटाणा सुद्धा थोड्या वेळासाठी छान परतून घ्यायचा आहे. याच्यामध्ये टाकलेल्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा एखादी वेगळी भाजी आवडत असेल तुम्हाला तर ती सुद्धा टाकू शकता. आता त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेलं गाजर टाकून घ्यायचं आहे आणि गाजर सुद्धा परतून घ्यायचं आहे. गाजर आणि वाटाणा छान परतून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा थोडा परतून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे, चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून टोमॅटो छान गाळ होईपर्यंत आपल्याला सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता कढईवरचं झाकण काढायचं, त्या सगळ्या भाज्या थोड्याशा हलवून घ्यायच्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेली सुजी टाकायची आहे. सुजी आपल्याला भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. बरं मंडळी, तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 कप सुजी टाकलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला 2.5 कप पाणी टाकायचं आहे. पाणी थोडं जास्त टाकायचं आहे, म्हणजे आपण त्याच्यामध्ये ज्या भाज्या टाकलेल्या आहेत त्या व्यवस्थित शिजल्या जातील. आता कढईवरती झाकण ठेवून आपल्याला हे 2 ते 3 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे. 3 मिनिटानंतर मी कढईवरचं झाकण काढलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. उपमा शिजलेला आहे, पण तो व्यवस्थित मोकळा झालेला नाही, म्हणून अजून एकदा मी कढईवरती झाकण ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळासाठी ते शिजवून घेत आहे. 1 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढलेलं आहे आणि उपमा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडे तळून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहेत आणि ते सुद्धा उपम्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आपला मस्त गरमागरम उपमा सर्व करण्यासाठी तयार आहे. उपमा मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता की आपला उपमा भयंकर टेस्टी दिसत आहे. अशा प्रकारचा उपमा तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. बाय बाय.